तुम्ही या पद्धतीचं कालवण कधी बघितलंय का किंवा कधी खाल्लंय का मला सांगा। एक प्रकारे हेल्दी पण असतं कारण त्यात तेल खूप गरम नाही केलं। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। दीपिका वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत। आणि आज किचन आहे म्हणजे रेसिपीज आहे। बरेच दिवस मी हे वाक्य बोलली नव्हती, आज म्हटलं अचानक मागचे व्हिडिओ बघताना आठवलं चला आज म्हटलं याच्यानी सुरुवात करूया। तर आज आहे बुधवार, मी मार्केटला चाललीच होती तर आमचे जे शेजारी आहेत ते घरी आले आमच्या आणि थोडासा बाजार आम्हाला दिला। बाजार उघडून बघितला तर तुम्हाला पण दाखवते। आज मी त्याचा आदवलेलं कालवण बनवते। तर आता तुम्ही म्हणाला आदवलेलं म्हणजे काय नक्की, तर मी आहे ना, मी सांगते। तर चला आदवलेलं कालवण कसं करायचं ते तुम्हाला सांगते आणि खूप भारी असते। आमच्या गावाकडे जनरली हे बनवतात। सध्या ही पण रेसिपी विस्तारण्यात चालली आहे, फार लोक बनवत नाही, पण म्हटलं चला आज आपण बनवूया, लोकांना पण दाखवूया। तर चला तर ही अशी मच्छी आहे, 4-5 चिवणी आणि 2 गोलटा आहेत। तर मंडळी खाडीचा बाजार आहे, आमच्या शेजारी ज्या काकी राहतात त्यांनी दिला आज पाठवून का घे कर म्हणून, तळायसाठी होतील। पण मी आता मग मार्केटमध्ये जातच नाहीये, हेच करते। तर पहिले मी हे साफ करून घेते। त्यांनी साफ करताना मी काय आता तुम्हाला दाखवत नाही कारण बरेच वेळा ही बोईट मच्छी, चिवणी मच्छी कशी साफ करायची मी दाखवलेली आहे। आपले जुने व्हिडिओ पण बघत जा, जुन्या व्हिडिओला जरा व्ह्यूज येऊ दे। तर चला मी पहिले मच्छी साफ करते। कसला ऊन पडलाय हे बघा, दाखवते तुम्हाला। हे बघा कसला ऊन पडलाय, कोण बोलणार नाही, पावसाळा आहे। 2 दिवस भरपूर पाऊस झाला, मस्तपैकी पाऊस झाला आणि आज मस्तपैकी ऊन पण पडलाय, बरं वाटतंय जरा। असंच पाहिजे, पाऊस पण पाहिजे, ऊन पण पाहिजे। तर चला साफ करून घेऊया। चला तर मच्छी साफ करून झाली, हे बघा सगळं व्यवस्थित साफ करायची, चांगली धुवायची। आणि या प्रकारचं कालवण पहिले खूप करायचे लोक, आता जास्त होत नाही, आमच्याकडे पण होत नाही जास्त। तुम्ही या पद्धतीचं कालवण कधी बघितलंय का किंवा कधी खाल्लंय का मला सांगा। पण याची टेस्ट एकदम वेगळीच असते, म्हणजे मस्तच असते आणि हे एक प्रकारे हेल्दी पण असतं कारण त्यात तेल खूप गरम नाही केलं जात ना, त्याच्यामुळे। तर मातीच्या भांड्यात त्याचं कालवण चुलीवर वगैरे मस्तच होतं। तर मी कसं दाखवते ते आता मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला। तर ही मच्छी आहे ना, ही आधी आपण या तळीमध्ये टोपामध्ये टाकायची आहे। इथे थोडा लसूण घेतलाय, तो ठेचते जरासा। ही हळद, टोमॅटो एक घेऊया, तो जरा कापून घेऊया। थोडीशी कोथिंबीर घेऊया। आणि मीठ। हे सगळं कालवून झालंय। आता आपल्याला याच्यात टाकायचे तेल, किती लागेल तेवढं तेल टाकायचंय आपल्याला। तेल टाकते मी। तर हा एक टाकलाय, थोडासा अजून टाकते।
आता मी ते बघा अशी चिंच भिजत घातलेली, त्याचं पाणी घेऊया आपण. हे आता आपलं सगळं यात मिक्स करून झालंय. फार असं पाणी पण नाही टाकायचं याच्यामध्ये. आणि आता गॅस ऑन करते, गॅस वरती हे ठेवते. हे असं झाकण द्यायचं. स्लो गॅसवरती 15 मिनिटं, 10 ते 12 मिनिटं किंवा 15 मिनिटं स्लो गॅसवरती ठेवायचं. आणि आपलं कालवण रेडी. कसं होते ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. 15 मिनिटं झाली, गॅस पण मी बंद केला आणि गॅस बंद करून पण 5 मिनिटं झाली आणि कालवण कसं झालंय ते तुम्हाला मी दाखवते. हे असं गावच्या पद्धतीचं आमचं कालवण तयार झालंय. मस्त होतं. पटापट पटापट आपलं आलं की सगळं कालवायचं आणि गॅसवरती ठेवून द्यायचं. परत मधीत काही यायचं नाही हलवायला. 15 मिनिटानंतर डायरेक्ट गॅस बंद करायचं, कारण त्यात सगळंच टाकलेलं असतं. आज घरात पण कोण जेवायला नाही, मी एकटीच आहे, तर माझं ताट पण मी वाढून घेते. पण करून बघा, खूप मस्त आहे. आमच्या गावठी स्टाईल, गावच्या स्टाईलचं आहे, पण हे हेल्दी आहे असं बोलतात. आणि म्हणजे चव तर ज्याने खाल्लंय त्यालाच माहितीये. तर मी दाखवायचं काम केलंय. आता तुम्ही तुमच्या घरी करून बघा, नक्की करून बघा. खूप मस्त होतं. मी पण खूप दिवसांनी हे केलंय. चिरनेरला कधी जर मी गेली तर मातीची भांडी आणेल आणि त्याच्यामध्ये पण एकदा मस्त असं हे करून बघेल. तर चला, मी जेवून घेते. तुम्ही मात्र ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. मी नवनवीन आमच्या आगरी स्टाईल रेसिपी तुम्हाला दाखवतच राहील. चला, बाय बाय.